नमस्कार, मैं हूं आपके साथ प्रिया। आप देख रहे हैं TTN 24 न्यूज। आज की खबरों की शुरुआत कुछ बड़ी खबरों के साथ। महाराष्ट्र के लातूर जिले में अहमदपुर में विमलाबाई देशमुख विद्यालय के परीक्षा केंद्र पर 21 विद्यार्थियों ने 10वीं कक्षा का अंग्रेजी विषय का प्रश्न पत्र गलत दिया और प्रश्न पत्र गलत होने का पता चलने के बाद ये चर्चा का विषय बन गया है। 21 विद्यार्थियों को गलत प्रश्न पत्र दिए जाने से शिक्षा क्षेत्र की छवि खराब हुई है और इस कुव्यवस्था के कारण विश्वास खत्म हुआ है। विद्यार्थियों में भय का माहौल बना हुआ है। उर्दू माध्यम अंग्रेजी 17 विषय में तृतीय भाषा के पेपर के स्थान पर प्रथम भाषा अंग्रेजी 3 की वर्कशीट लिखने को बाध्य किया गया, जिससे परीक्षार्थी भ्रमित व असमंजस में रहे। केंद्र क्रमांक 4064 विमलाबाई देशमुख विद्यालय अहमदपुर ने कहा कि गंभीर गलतियों व स्थिरता के कारण विद्यार्थियों की शैक्षणिक हानि हो रही है तथा परीक्षार्थी चिंतित हो रहे हैं। लातूर विभागीय सचिव स्कूल सर्टिफिकेट परीक्षा 2025 SA जहांगीरदार हाई स्कूल किनगांव, मौलाना आजाद हाई स्कूल अहमदपुर सिराजुल माध्यम से सूचित किया गया है। तुम्ही म्हणताय एका विद्यार्थीने नाही मग तो कष्ट केंद्र प्रमुख आणि इथले जे खी आहेत त्यांनी काय निर्णय घेतील ते त्यांनी घेतील। पर्यवेक्षकांची ही जबाबदारी नाही। तुम्ही म्हणताय एकच विद्यार्थीने सांगितलं, इथं उपस्थित 10 विद्यार्थिनी आहेत, 10 मधल्या ते सगळे विद्यार्थी म्हणत आहे आपल्याला सांगत आहे नाही। ह्या विद्यार्थिनी मला एकाने म्हणलं फक्त तुम्ही म्हणताय एका विद्यार्थीने नाही मग तो कष्ट केंद्र प्रमुख आणि इथले जे खी आहेत त्यांनी काय निर्णय घेतील ते त्यांनी घेतील। पर्यवेक्षकांची ही जबाबदारी नाही। तुम्ही म्हणताय एकच विद्यार्थीने सांगितलं, इथं उपस्थित 10 विद्यार्थिनी आहेत, 10 मधल्या ते सगळे विद्यार्थी म्हणत आहे आपल्याला सांगत आहे ह्या विद्यार्थिनी मला एकाने म्हणलं फक्त। मेरा नाम हबीब सर है। मैं ऐसे जागीरदार हाई स्कूल कालेगो में हेड मास्टर और इंग्लिश टीचर हूँ। ग्रामीण भाग में परीक्षा, हमारा स्कूल ग्रामीण भाग में है लेकिन सेंटर शहरी भाग में दिया गया, तो हमको बच्चों को लेकर सेंटर तक जाना पड़ता है और पेपर होने के बाद उनको वापस अपने गांव ले जाकर छोड़ना पड़ता है। हर दिन की तरह मैं आज भी पेपर होने पर सेंटर पे गया। जैसे ही हमारे स्टूडेंट्स बाहर आए तो मैंने उनसे सवाल किया कि पेपर कैसा गया, तो बच्चे डरते डरते जवाब दिए कि ठीक था सर। फिर मैंने उनसे सवाल किया कि क्वेश्चन नंबर 7 ट्रांसलेशन आता है भाषांतर, तो मैंने बोला वो किए हैं क्या तुमने? तो बच्चों ने जवाब दिया सर वो तो आया ही नहीं। आज सही तो ऐसा, आज इंग्लिश का पेपर था 1 मार्च 2025। आज इंग्लिश का 3rd लैंग्वेज का पेपर, उर्दू मीडियम मराठी मीडियम वालों का 3rd लैंग्वेज होता है। बच्चों ने साल भर मेहनत की, तैयारी की, फॉर्मेट के हिसाब से स्टडी की उन्होंने, लेकिन जब पेपर हाथ में आया तो उनको 1st लैंग्वेज का इंग्लिश का पेपर हाथ में दिया गया। बच्चों ने बताया, बाहर आकर बताएं कि हमने बोले भी कि क्वेश्चन नंबर 1 जो आता है वो कंप्लीट द वर्ड्स आता है, लेकिन इसमें जो फॉर्मेट दूसरा पेपर था उसमें अलग ही क्वेश्चंस हैं। बच्चों ने बोलने के बावजूद भी जो गार्डिंग पे थे, पर्यवेक्षक थे, उन्होंने बच्चों को डांट कर कहा कि जो पॉकेट आया तुम्हारे सामने फोड़े हमने, हम हमारे दिल से नहीं दे रहे, ऐसा कुछ धमका कर। बच्चे पहले तो एग्ज़ाम है डरे हुए रहते हैं, बच्चों की हिम्मत नहीं हो रही वहाँ पे ज़्यादा कुछ बोलने की। और जब पेपर होने के बाद बाहर आए, मैं पेपर हाथ में लेके देखा तो ऊपर फ्रंट पेज पे लिखा हुआ था इंग्लिश 1st लैंग्वेज, जबकि मराठी मीडियम और उर्दू मीडियम को 3rd लैंग्वेज होता है। तो यहाँ पर बच्चे एकदम कंफ्यूज है, घबराए हुए हैं। कुछ लड़कियाँ तो रो रहे थे। हमने उनको समझाया, उन्होंने बोला कि हमारा अफसर कैसा होना, हमारा रिजल्ट क्या आएगा, नुकसान होगा हमारी पढ़ाई का। तो हम ये जाकर फिर वहाँ पर कस्टोडियन में जाके बात किए, तो हमारी बोर्ड से के सचिव साहब से विनंती रहेंगी, गुजारिश रहेंगी कि आप ऐसा कुछ कदम उठाए कि इसमें बच्चों का नुकसान ना हो। असा हा प्रकार होऊ लागलाय। काय झालं नेमकं तुम्हाला? विद्यार्थिनींनी यायचं समोर, बेटा इधर आओ, तुम सब लोग आओ इधर। सर उर्दू माध्यमाच्या जे या ठिकाणी विद्यार्थी आलेले होते, आपल्या सेंटरवर उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचं परीक्षा केंद्र होतं, परंतु जे आम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका पुरवण्यात आल्या त्यामध्ये इंग्रजी माध्यमाच्या परीक्षा पेपर्स आणि त्याचबरोबर मराठी माध्यमाचे पेपर्स 2 गठ्ठे आम्हाला प्राप्त झाले। या 2 गठ्ठे प्राप्त झाल्यानंतर
तो दुसरा जो पेपर होता इंग्रजी माध्यमाचा तो उर्दू माध्यमाचा समजून जे आमचं परीक्षा आणि त्याचबरोबर जे रनर आहेत त्यांनी तो पेपर उर्दू माध्यमाचा समजून विद्यार्थ्यांना चुकीचा वाटप करण्यात आला। त्यावेळेला आम्ही जो सेट कोड क्रमांक 3 आणि 17 हा क्रमांक आहे आपल्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा आणि जो 3 जो आहे उर्दूचा पण 17च आहे, परंतु जो 3 आहे आता त्या 3 ह्याचा जे क्लर्क आमच्या नव्याने रुजू झालेले आहेत त्यांच्या नजर चुकीने म्हणा किंवा परीक्षा विभागाच्या परीक्षा 21 एक ही हॉल में हुआ है ना ऐसा? हाँ। पूरे स्कूल में हर कोई नहीं, हॉल नंबर 10 में ही हुआ है। हॉल नंबर 10 में हुआ है। हॉल नंबर 10 में कितने स्टूडेंट थे? 21 स्टूडेंट थे। सबका सब थर्ड लैंग्वेज का पेपर दे दिया। हाँ, आपने बोला नहीं उनको कि ये ऐसा गलत हो रहा है हमारे साथ? हमने बोले लेकिन उन्होंने हमारे को नहीं सुने। अपना नाम और परिचय, कौन से स्कूल में पढ़ते हो और अभी सेंटर कौन सा है आपका, पहले नाम। हमारा नाम पठान महक बशीर है। हम राजलूम उर्दू गर्ल्स हाई स्कूल से हैं। हमारा सेंटर विमलाबाई में आया हुआ है, लेकिन हमें फर्स्ट लैंग्वेज का पेपर दिया गया। थर्ड लैंग्वेज का पेपर हमें देना चाहिए था। जब हमने हेड मास्टर वहाँ पे आए हुए गार्ड से कहा, गाइडिंग के लिए जो आया था, हमने उनसे जब कहा कि ये पेपर हमारे लैंग्वेज का नहीं है, तो उन्हें हमें धुतकार कर कहा कि ये नहीं है, यही हमारे पास बोर्ड से आया हुआ है, हमने आपके सामने ये पेपर फाड़ा था, तो ये कैसे गलत हो सकता है। तो हम खामोश हो गए। लेकिन हमारे मुस्तकबिल में हमारे लिए परेशानी आ सकती है। हमारी दरख्वास्त है गवर्नमेंट से कि वो हमारी मदद करे। विद्यार्थी म्हणले आता म्हणते हे विद्यार्थी म्हणत आहे कोण सा? हो ना, जे बाहेरचे आपल्याला जे रिलीव देतात ना तेच मी फाडणार ना, जे खालून जे गट्टा दिला तुम्ही म्हणलात ना बाहेरून फाडून दिलं म्हणून नाही त्यामुळे आणि ज्या वेळेस आपले रिलीवर आले होते ना, मी त्यांना पण म्हणलं का नाही तुमच्या देखत नाही, पण पेपर खालून आदेश आला होता ना, मला केंद्र नाही मी पेपर जमा केले होते ना, मी जमा केले होते। केंद्र संचालकांनी 10 मिनिटं विद्यार्थ्यांना थांबून घ्या म्हणून आलं होतं, मी एवढं सांगितलं। म्हणजे 10 मिनिट वाढून दिलेत का थांबविलेत? थांबवले, वाढून दिले। कारण थांबविण्याचं कारण सुद्धा कन्फ्युज झालं होतं ना सर 10 के 10 नंबरच्या विद्यार्थ्यांना मी तुमच्या वर्गातच होतो ना, मी खाली गेलो होतो का तुम्हीच सांगायचं। खालून जे आले होते सर सेंटरचे सर्व विद्यार्थ्यांना थांबविले होते का फक्त 21 विद्यार्थ्यांना थांबविण्यात आले होते? उर्दू माध्यमच्या हॉललाच थांबवलं। फक्त एवढेच ये जो वो जो हेडमास्टर मैम है उन्होंने आके ये सर को क्या बोले, कौन भी कुछ भी बोला ना उसको सुनो मत बोले, मराठी में बोले थे, पूछ सकते हैं सबको। हो क्या बोले थे? बोल क्या बोले थे? बोलो। जो भी अगर कोई भी बच्चा कुछ भी बोला उसको सुनो मत बोले थे। एक वो मराठी कौन से मैडम थे वो जो हेडमास्टर वो मैडम ये अभी के मैडम ने क्या बोले थे? बच्चे अगर से कुछ बोलेंगे तो मराठी में बोले थे, कोई भी बच्चा कुछ भी बोला तो उसका सुनो मत बोले थे। ऐसा पेपर होने के बाद हॉल नंबर 10 के बच्चों को 10 मिनट रुकाए थे। 10 मिनट रुकाए थे पूरा। मॅडम हे देताय का? आम्ही आतमध्ये यावं। इधर बेटा साइड में इधर मॅडम तुम्ही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला बांधील आहात, तुम्हाला बाहेर येऊन उत्तर द्यावी लागतील। सर सांग विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर जबाबदार कोण? विचारा त्यांना। किंवा काही स्वार्थ नाही, एका विद्यार्थ्यांनी खोटं बोलताय। तू म्हणली ना मला एका सर आता तुम्ही त्याला ते ना म्हणले, आता म्हणतो तुम्ही सर, आता म्हणतो हे ना म्हणले। तुमचं ऐकून घेण्यासाठी आलो नाही आम्ही। आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारायचे, त्याला जबाबदार कोण आणि त्याच्यावर कार्यवाही काय करणार हे सांगा आम्हाला। या ठिकाणी विमलाबाई देशमुख कन्या शाळा अहमदपूर सेंटर क्रमांक 4064 या ठिकाणी आज मला हॉल क्रमांक 10 वर पर्यवेक्षक म्हणून या ठिकाणी केंद्र प्रमुख व केंद्र संचालक यांनी नेमणूक दिलेली होती आणि माझा इंग्रजी विषय नसून इतिहास भूगोल होता आणि उर्दू माध्यमचा अभ्यासक्रम, इंग्रजी माध्यमचा अभ्यासक्रम हे इतिहास भूगोलच्या शिक्षकांना कोणता आहे सिलेबस हे माहीत राहत नाही
त्यानंतर सर, त्याच्यावर असतं ना लँग्वेज फर्स्ट आणि थर्ड लँग्वेज प्रमाणे तुम्ही बघू शकता ना सर, वाचता येते का? पेपरवरच्या हेडिंग वर दिलेलं फर्स्ट लँग्वेज आणि थर्ड third लँग्वेज language. हेही वाचता येत नाही का? नाही मला सहाय्यक जे रिलीवर होते त्यांनी पेपर फोडून वर्गामध्ये आणून दिले, कारण 11:50ला जे पेपर जे 10:50ला केंद्र रिलीवर आहेत त्यांनी आणून आम्हाला फोडून या ठिकाणी दिलेले होते वाटप करण्यासाठी. फर्स्ट लँग्वेज थर्ड लँग्वेज हे वाचता येत नाही उर्दू का? माध्यमची फर्स्ट लँग्वेज कोणती आणि ही परीक्षकाला अजिबात या ठिकाणी माहीत राहत नाही. फर्स्ट लँग्वेज कोणती, उर्दूची कोणती आहे. तुम्हाला विद्यार्थ्यांनी काही सांगितले की नाही? मला विद्यार्थ्यांनी अर्ध्या तासानंतर एक विद्यार्थिनीने, त्या विद्यार्थिनीचं मी या ठिकाणी बुरका आहेत सगळ्यांना, त्या विद्यार्थिनीने अर्धा तास नंतर मला सांगितली, सर एक कविता आम्हाला या ठिकाणी बाहेरची आलेली आहे, पण आम्ही त्या ठिकाणी काहीही बोलू शकत पर्यवेक्षक नाही. फक्त अर्ध्या तासाने एक विद्यार्थिनीने सर नवीन पोएम वरिष्ठांना तरी कळवू शकता ना. वरिष्ठ थर्ड लैंग्वेज किसके पास है? मध्ये जेव्हा सरांनी पेपर वाटप केले, एकाही विद्यार्थ्याने त्यांना बोललेलं नाही. आपल्याकडं CCTV फुटेज आहेत, तुम्ही ते बघू शकता. एकाही विद्यार्थ्याने ही कल्पना आणून दिलेली नजरेस आणून दिलेली नाही. मॅडम, विद्यार्थी तुमच्या समोर आहेत. ते सांगते, अर्धा तास पेपरचा झाल्याच्या नंतर एका विद्यार्थिनीने सरांना म्हणाली की सर हा जो एक कविता आहे ही सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस आहे. तर लागलीच सरांनी जे रनर होते पुठ्ठेवाड सर त्यांच्या सांगितले की सर विद्यार्थी म्हणत आहेत की एक पेपर कविता सिलेबसच्या बाहेरची आलेली आहे. त्यावेळेला रनरने म्हटले की इंग्रजीच्या पेपरमध्ये अनसीन पॅसेज किंवा पोयम एखादी बाहेरचा असतो म्हणल्यानंतर सरांनी तेच वाक्य बोलल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर 3 तास अगदी शांतपणे सोडवला. इंग्रजीचा पेपर आहे. मॅडम, तुम्हाला विनंती आहे, हे विद्यार्थी तुमच्याकडे बोलायला आलेले आहेत. आता विद्यार्थ्यांचं काही तुम्ही सांगू नका. मी जे सांगायला तुम्ही ऐका अगोदर. आमचं काय म्हणणं, ठीक आहे, आम्ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाहीत. प्रश्न तो नाही. प्रश्न असा आहे की बाबा जे काही पेपर सेंटरवरती इंग्रजी माध्यम नसताना आमच्या सेंटरवरती त्या प्रश्नपत्रिका आल्या आणि नजर चुकीने जो काही परीक्षा विभाग आहेत किंवा सहकेंद्र संचालक आहेत, रनर आहेत, या सगळ्यांच्या ह्याच्यातून वाटप केल्या. जर विद्यार्थ्यांनी आमचा पेपर नाहीच म्हणला असता तर त्यावेळेला आपल्याला कमीत कमी 5 ते 6 नजर चुकीने आली. विद्यार्थी सांगत आहे मॅडम असं. मला बोलू द्या अगोदर. या विद्यार्थिनीचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय, मला बोलू द्या. जे वर्गात पर्यवेक्षक होते त्यांना आपण मॅडम, बोलू. तुम्हाला त्यांनी विनंती मला आहे, जे तुम्हाला सांगितलं. विनंती आहे. काय कारवाई करणार त्यांच्यावर? तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार सर? त्यांची डिग्री असताना त्यांचे पेपर देताना बघितले असेल ना. विद्यार्थ्यांच्या भविष्याचे तुम्ही कसं तुम्ही अनट्रेंड शिक्षकाला तुम्ही पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती का? त्यांना बोलवा ना पर्यवेक्षक. अनट्रेंड होते का ते? विद्यार्थिनीला बोल द्या. विद्यार्थिनीला कोणी तक्रार केली हा आमचा विषय नाही. माझा व्हिडिओ चालू आहे, तुम्ही करा ना तुमच्या